200 रुपयांच्या बचतीतून महिलांनी उभारला 10 लाखांचा उद्योग। कोल्हापूर शहरालगतच्या कळंबा परिसरातील 20 महिलांनी एकत्र येत सुरू केलेला भाग्यलक्ष्मी महिला स्वयंसहायता बचत गट आज महिला स्वावलंबनाचा प्रेरणादायी आदर्श ठरत आहे। दरमहा केवळ 200 रुपयांच्या छोट्याशा बचतीतून सुरू झालेला हा प्रवास आता वर्षाकाठी तब्बल 10 लाख रुपयांच्या आर्थिक उलाढालीपर्यंत पोहोचलाय। जिद्द, कला आणि एकजुटीच्या जोरावर या महिलांनी स्वतःचं आयुष्यच बदलून टाकलं आहे। या बचत गटाची स्थापना यशस्वी देसाई यांनी हस्तकलेची आवड असलेल्या महिलांना एकत्र आणून केली। सुरुवातीला बचत आणि छोट्या कर्जाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक आधार देण्याचे काम करण्यात आले। मात्र याच बचतीतून महिलांच्या हाताला असलेल्या कलेला ओळख मिळू लागली आणि छोट्याशा उपक्रमाचे रूपांतर आज यशस्वी लघु उद्योगात झाले। हस्तकलेच्या माध्यमातून महिलांनी आपल्या कल्पकतेला व्यवसायाची जोड दिली। कुंभारांकडून विविध प्रकारची माती आणून आकर्षक पॉट्स तयार केले जातात। त्यावर रंगकाम, कलात्मक पेंटिंग आणि नाविन्यपूर्ण डिझाईन्स करून या वस्तूंना वेगळी ओळख निर्माण केली जाते। तसेच लाकडावर कोरीव काम करत सुंदर वॉल हँगिंग, सजावटीच्या वस्तू आणि ग्राहकांच्या पसंतीनुसार खास डिझाईन्स तयार केल्या जातात। त्यांच्या कलाकृतींनी आज अनेक घरं, कार्यालय आणि व्यावसायिक ठिकाणांची शोभा वाढवली आहे। ग्राहकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांच्या आत्मविश्वासात भर घालत आहे। छोट्या बचतीमधून मोठं स्वप्न उभं करता येतं, याचं जिवंत उदाहरण म्हणजे कळंबा परिसरातील या कर्तृत्ववान महिला होत। नमस्कार, मी यशस्वी देसाई। भाग्यलक्ष्मी बचत गट आम्ही स्थापन केला आणि मी स्वतः आर्टिस्ट आहे आणि काही इथल्या कॉलनीत आम्ही कॉलनीतल्याच गटात आहेत। आम्ही बऱ्याच जणी 3-4 जणी महिला, मी आर्टिस्ट असल्यामुळं कसं 3-4 जणी महिला की मला पण काहीतरी यातलं शिकायचंय, करायचंय असं म्हणून यायला लागल्या माझ्याकडे। मग ते त्यांना खूप ते आवडलं काम करताना। मग आम्ही 15-20 जणींनी मिळून हा गट स्थापन केला। त्यामध्ये आम्ही अगदी 2 इंचापासून ते 3 फुटापर्यंत पॉट पेंटिंग करतो। कच्चा माल आम्ही खानापूर, बेळगावच्या इकडून मागवतो। आम्हाला जसे पाहिजे तसे शेप बनवून घेतो आम्ही त्यांच्याकडून, कुंभारांकडून। म्हणजे पॉटच असं नाही, काही वुडन प्लँक आहेत, शो पीस आहेत, वॉल हँगिंग आहेत। ते सगळं काम करताना महिलांना पण खूप आनंद मिळतो। त्यांना आर्थिकदृष्ट्या त्या स्वतःच्या पायावर उभा राहिल्या, एक कॉन्फिडन्स आला त्यांच्यामध्ये। आम्ही 200 रुपयेपासून तो बचत सुरू केलेली आता अगदी 10 लाखापर्यंत वार्षिक उलाढाल आम्ही करतो सगळ्या महिला मिळून। आणि बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आमचं बचत गट आहे, त्यांचं पण ते आता कर्ज रूपाने आम्हाला काही मदत करणार आहे। तिथल्या बँक सखीने पण आम्हाला चांगली मदत केली। मागणी कशी सगळीकडं, म्हणजे कोल्हापूरपासून ते अगदी पुणे, मुंबई, बेंगलोरपर्यंत आपलं सामान सगळीकडे सप्लाय होतं। अजून कसं परदेशात वगैरे पण ह्याची विक्री वाढेल ह्याचा आम्ही प्रयत्न करतोय। स्वतः महिला आणखीन कशा ह्याच्यात वाढवून त्यांना कसा जास्तीत जास्त रोजगार मिळवून देता येईल, स्वतःच्या कलागुणांना वाव कसा मिळेल, याच्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहू। महिलांच्या सक्षमीकरण होण्यासाठी आम्ही विविध उपक्रम आगामी काळात आम्ही विविध उपक्रम राबवणार आहोत। स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा। गोकुळ आईस्क्रीम